राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली आहे आणि महाराष्ट्रातून जसे लोक चालत आहेत तसे देशातून चालत आहेत, आपल्या कर्नाटकमधून असो, तामिळनाडूमधून असो किंवा उत्तरेतून असो, पण त्यासोबतच परदेशातून सुद्धा काही लोक आलेले आहेत राहुलजींसोबत चालण्यासाठी आणि भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी. आपल्यासोबत आहेत भानुलताजी, हे आहेत डॉक्टर सुबोध कांबळे आणि त्यांची 2 मुलं. हे थेट लंडनवरून आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. भानुलता जी, आप कहाँ से आई? आप बताइए कि किस लिए भारत आई, कब आई? और हम ब्रिटिश सिटीजन्स हैं, इंडिया आए हुए हैं, भारत जोड़ो यात्रा से बहुत प्रभावित हुए तो हम फिर महाराष्ट्र आ गए. क्यों लगता है कि भारत जोड़ो यात्रा में आपको शामिल होना चाहिए? ऐसे लगता है कि इट्स नीड ऑफ एन आवर अभी तो, कि देश में हार्मनी, पीस, फ्रेंडलीनेस विथ ईच अदर बहुत जरूरी है. जो हम अक्सर न्यूज़पेपर में ये नफरतों की बातें पढ़ते हैं, बाहर के देशों में स्पेशली, तो बहुत दुख होता है. और दुख ये भी होता है कि हमारे देश का नाम भी खराब हो रहा है. दिस इज अवर कंट्री. हम भी इंडिया, मैं भी इंडिया में बॉर्न हुई हूँ, तो एज लॉन्ग एज आई लिव मैं इंडियन पहले रहूंगी, बाद में जो भी हूँ. अच्छा, तो भानुलता जी, मैं आपको रोकता हूँ. तर तुम्हाला सांगितलं पाहिजे, सगळ्यात गमतीचा भाग हा आहे की भानुलता जे आहेत गुजराती आणि डॉक्टर सुबोध कांबळे आहेत महाराष्ट्राचे. इथं महाराष्ट्रातले आणि गुजरातमधले प्रोजेक्ट इकडे तिकडे नेण्यावरून फार वादविवाद चालू आहे, पण इथं तसं काही नाहीये. ठीक है, तर राहुल जी के साथ आप चली? हम चले. हाँ. कितना किलोमीटर चले? हम अबाउट 1.5 किलोमीटर चले. और मैं अभी रिसेंट कैंसर सर्वाइवर हूँ, तो मैं बहुत मतलब थक जाती हूँ जल्दी चलने पे. तो स्लो चले आप? हाँ, उनको बोल के रखा था इनके पीए ने कि मैडम इतना चल नहीं पाती है जोर से, तो वो स्लो हो गए और स्लोली चले. और मैं सच में ये कैंसर के बाद मेरा पहली बार इतना लंबा चलना हुआ, 1.5 किलोमीटर. मैं तो थोड़ा चलूं तो मैं थक जाती हूँ, तो ये समझ ही नहीं आया. मैंने इतना चल लिया और फिर जब पता चला हम तो 1.5 किलोमीटर आगे पहुंच गए, तो दैट समथिंग मतलब रियली अमेजिंग. तो क्या बात हुई, क्या राहुल जी से क्या बात? एक तो जैसे मैंने भी बैरिस्ट्री की पढ़ाई की है, तो सेम कॉलेज जो उनके ग्रेट ग्रैंडफादर थे महात्मा गांधी थे, वो जहाँ से पढ़े वहाँ से ही मैं पढ़ी हूँ, वही सेम यूनिवर्सिटी से. तो वो कनेक्शन बहुत दिल से लगा मुझे. वो बात हुई. फिर कांग्रेस की जो करंट कंडीशन है देश में, उसके बारे में बात हुई, क्योंकि मेरे फैमिली मेंबर्स तो कांग्रेस ही रह चुके हैं. मतलब मेरे नाना जी ने तो पूरी जिंदगी कांग्रेस के पीछे लगा दी. मेरे फैमिली मेंबर्स आज भी चाहे वो ना जाए कहीं, लेकिन मतलब वो कुछ ना करे लेकिन कांग्रेस को नहीं छोड़ के जाएंगे. तो वो एक फीलिंग कांग्रेस से जुड़ना, और हम तो आई मीन दिस आर 4th जनरेशन, तो ये एक बहुत अच्छा लगा. और मेरे नाना जी महात्मा गांधी के साथ चले थे दांडी यात्रा के टाइम, और आप राहुल जी के साथ? हाँ, तो ये भी मुझे लगा तब एक गांधी चले थे, अब एक गांधी चल रहे हैं. इतिहास तब भी रचा गया था, इतिहास आज भी रचा जा रहा है. वाह वाह. और हम वो ऐतिहासिक पलों के हिस्सेदार बनने के लिए आए थे. मुझे मेरे बच्चों को भी ये ऐतिहासिक पलों के हिस्सेदार बनाना था, क्योंकि मेरे नाना जी जब तक मरे, वो गुजर गए, जब तक जिंदा रहे, उनकी आखिरी सांस तक उनको गांधी जी के साथ चलना, उनको देखना, वो सबसे इम्पोर्टेंट था. उनको हिंदी मराठी आता है? उनको हिंदी मराठी कुछ नहीं आता, इंग्लिश बोल सकते हैं. सिखा देंगे. उनको चल के भी वो तो बहुत ईगरली मिलने के लिए सोच रहे थे, क्योंकि कैम्ब्रिज से पढ़े हैं राहुल जी. ऑब्वियसली ब्रिटिश कनेक्शन उनको भी लगता है. इंटरनेशनल लीडर है. दे आर ग्रोइंग अप चिल्ड्रन. समझते हैं, इतना भी पॉलिटिक्स नहीं समझते, लेकिन जो चीजें होती है गलत वो समझते हैं. अपना देश है, मतलब दे आर बोर्न इन इंग्लैंड, पर तो भी इंडिया से बहुत लगाव तो है, क्योंकि हमने उनको इंडिया से बहुत परिचित करके रखा है. बहुत सिखाया है, तो लगाव है. इसीलिए इंडिया के बारे में कुछ बुरा सुने, क्योंकि जो मीडिया में हम देखते हैं इंडिया के बारे में बाहर के देशों में, जो गलत दिखता है, गलत इंप्रेशन मिलती है जो दिखने से,
वो बात से भी दुख होता है कि इंडिया की इम्प्रेशन डाऊन होती है. चलो, तर हे होतं गुजरातचं मत. गुजरातने सांगितलेलं आहे. आता महाराष्ट्र सुबोध कांबळे आपल्यासोबत आहे. डॉक्टर, तुमची काय बातचीत झाली, काय म्हणाले राहुल? माझ्या प्रोफेशन बद्दल त्यांनी मला विचारलं की तिकडची आणि इकडची लाईफमध्ये काय फरक आहे आणि तुम्ही काँग्रेसबद्दल काय म्हणजे मत आहे तुमचं, आणि थोडीफार अशी जनरल म्हणजे गोष्टी झाल्या. मुलांबद्दल विचारलं त्यांनी, मुलांना कसं वाटतं वगैरे, आणि भारत जोडो यात्रा म्हणजे कशी वाटली, तर खूपच प्रेरणादायी आहे. तुम्हाला काय सांगायचं होतं जे तुम्ही सांगितलं राहुलजींना यात्रेबद्दल किंवा त्यांच्याबद्दल? यात्रेबद्दल मी राहुलजींना हेच सांगितलं, आणि मला जे सांगायचं होतं की ही यात्रा एक ऐतिहासिक यात्रा आहे. जशी महात्मा गांधीजींची यात्रा झाली होती तशी ही दुसरी ऐतिहासिक यात्रा आहे, आणि ही यात्रा आजच्या काळात भारतात खूपच जरुरीची आहे. आणि एस्पेशली आपल्या हिंदुस्थानमध्ये किंवा आपल्या भारतामध्ये जे नफरती वातावरण आहे, जे रिलिजनच्या बेसिसवर किंवा कास्टच्या बेसिसवर जे हेट्रेड होत आहे, म्हणजे मी पण बघतो, मी पण बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुप्स आहे मेंबर, तर रोज सकाळपासनं हिंदू खतरे में म्हणजे बरेच वेगवेगळ्या प्रकार तुम्ही मी आता अजून काय सांगू त्याच्याबद्दल, पण बरेच अशा गोष्टी येत राहतात कंटिन्युअस, जे आपल्या डोक्यावर सतत मारा केला जातो. तर त्या गोष्टी नको आहेत, त्याची आपल्याला गरज नाही आहे. आता आपल्या भारताला ज्या गोष्टीची गरज आहे ती एक एज्युकेशन, हेल्थ, प्रॉपर लिगल सिस्टम आणि एक उन्नती करणं, सगळ्यांना साथ, सगळ्यांना एकत्र घेऊन, सगळ्यांना बरोबर घेऊन, इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर रिलिजन, इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रेडल, इरिस्पेक्टिव्ह ऑफ पॉलिटिकल ओपिनियन ऑल्सो, सगळ्यांना एकत्र घेऊन आपल्याला पुढे जायची गरज आहे, जोडण्याची गरज आहे, आणि ती गोष्ट राहुलजी करत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल जो आदर आहे तो अत्यंत अजून वाढलेला आहे. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही फक्त भारत जोडो यात्रासाठी भारतात आला होतात, किती दिवसाआधी आलात, की तुम्ही सहज आला होतात म्हणून भारत जोडो यात्रेमध्ये? नाही, स्पेशली भारत जोडो यात्रासाठीच आलो होतो. म्हणजे आता सध्या कसं आहे की मी युके मध्ये पण काम करतो, थोडंफार इंडियामध्ये पण काम करतो, तसं येऊन जाऊन असतो, पण यावेळी आम्ही फक्त भारत जोडो यात्रेसाठी, कारण खूपच प्रेरित झालोय आणि मनापासनं, हृदयापासनं कनेक्ट करतो या कॉजसाठी, त्याच्यामुळे. आरुष आहे आपल्यासोबत. आरुष, हाऊ डू यू फील? Good. How do you feel when you walked with Rahulji? It was good. It was good. Have you ever walked so long? Yeah, but this one it felt like it had happened in like an instant. So how it was different from regular walking? Regular walking, you're always aware that you're walking and you're always aware of the time, but this one it felt like time had like gone quickly. Okay. Time had gone quickly. Yeah. And what Rahulji said to you? He said like hi, hello, and yeah. So about your routine and study. तर प्रियम आणि आरुष तेवढं बोलू शकत नाहीये, त्यांना ती सवय नाहीये, पण त्यांनी सांगितलं की त्यांच्याशी पण बातचीत केली, आणि ही कमिटमेंट आहे काही लोकांची भारताप्रती, की जे फक्त इंग्लंडवरून एवढ्यासाठी आलेत की ते भारत जोडो यात्रेमध्ये चालू शकतील आणि राहुलजींशी बोलू शकतील. खरं तर बानुलताजी तेवढ्यापुरत्या मर्यादित नाही आहेत. ही जी गाडी आहे त्यांची मिशन भारत, तर त्यांनी ही गाडी घेऊन त्यांनी क्रॉस कंट्री अशा कारसोबत राईड केलेल्या आहेत. त्यांनी 32 देशांचं सफर जे आहे ते अशा कारमधून केलेली आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दलची एक वेगळी स्टोरी आपल्याला या सगळ्या निमित्तानं परत कधीतरी करावी लागेल. पण ही जी कमिटमेंट आहे आजची भारत जोडो बद्दलची, ती आपल्याला यांच्या बोलण्यातून दिसून येते. कॅमेरामन अजित कदम सोबत अभिजित करंडे, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.